बुलढाण्याच्या सिंदखेड राजा तालुक्यातील सिंधी गावामध्ये 15 वर्षापासूनची पाणी समस्या अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळतंय। शासनाने सिंधी गावासाठी 2.5 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय पेयजल योजना आणि जलजीवन मिशन योजना मंजूर केल्या, मात्र या ठेकेदारांमुळे दोन्ही योजनेचं काम अर्धवट पडलेलं आहे। कोट्यवधी रुपये खर्च करून यातून एक थेंब सुद्धा पाणी गावकऱ्यांना अजूनही मिळालेलं नाहीये। आजही गावकऱ्यांना हंडाभर पाण्यासाठी कोसो दूर पायपीट करावी लागते किंवा पाणी विकत घ्यावं लागतंय। लोक टँकरद्वारे पाणी घेतात, कोणी विहिरीवरून पाणी बकेटीने काढून आणतात, 2-2, 3-3 किलोमीटर पाणी आणतात। पाण्याची समस्या एवढी फार मोठी आहे की शासनाने एवढ्या 2.5 कोटीपर्यंत जी योजना आतापर्यंत सिंधीला दिली त्या 2.5 रुपयाचा सुद्धा या गावाला फायदा झाला नाही। परंतु शासनाला माझी एकच कळकळीची विनंती आहे की असे मजूर ठेकेदार असो का त्या ठेकेदाराला पाठीशी घालणारे अधिकारी असो, यांच्यावर कठोर कारवाई करून आम्हाला त्वरित पाण्याची समस्या निकाली लावावी, अन्यथा आम्ही आंदोलनाचा मार्ग आम्हाला स्वीकारावा लागेल। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। संदीप, सध्या काय नेमकं भीषण वास्तव तिथे पाहायला मिळतंय आणि कुठलीच कारवाई स्थानिक प्रशासनाकडून सुद्धा याबाबत होत नाहीये का? कुठल्या उपाययोजना होताना दिसत नाहीयेत का? अगदी बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर आता बुलढाणा जिल्ह्यात या पाणी टंचाईचा झाडा बसायला सुरुवात झाली आहे। जवळजवळ जिल्ह्यातील 835 गावांमध्ये ही पाणी टंचाईची बिकट समस्या जी आहे उद्भवते। त्या अनुषंगाने प्रशासनाने काही उपाययोजना केल्या, मात्र त्या उपाययोजना तात्पुरत्या आहेत। आज रोजी 118 गावांमध्ये 108 गावांमध्ये 118 विहिरी अधिकृत करण्यात आल्या आणि 17 गावांमध्ये जे आहे ते सध्या टँकरद्वारे पुरवठा करण्यात येतोय। ही एकंदरीत सध्याची परिस्थिती पाहते ही उपाययोजना विहीर अधिग्रहित करणे, टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे ह्या तात्पुरत्या उपाययोजना आहेत। मात्र अजूनही याच्यावर ठोस उपाययोजना करताना शासनाकडून कुठली पावलं उचलली जातात अशा पद्धतीने दिसत नाहीये। कारण या पाणी टंचाई समस्या निवारणासाठी जवळजवळ 150 कोटी रुपयांची गरज आहे, मात्र केवळ 25 कोटी रुपयांवरच ही बोलवण करण्यात आली। त्यामुळे ही पाणी समस्या जी आहे या पुढच्या काळामध्ये अजूनही तीव्र होण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही। आणि या सिंधी गावाप्रमाणे जिल्ह्यातील अनेक गावं जी आहेत ही अशी गावे आहेत की ज्यामध्ये पाणी टंचाईची समस्या जी आहे ती त्याच्या पातळीला पोहोचलेली आहे। अगदी संदीप, आणि त्याच्यामुळे आता ही समस्या लवकरात लवकर सुटणं फार आवश्यक असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।